नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 1 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, काल गौरीचे आगमन असल्यामुळे मला कालचा रिव्ह्यू तुम्हाला देता आला नाही, तर आजचा रिव्ह्यू देतीये कारण आमच्या गौराई संध्याकाळी जेवतात ना, त्यामुळे वेळ मिळाला म्हणून पटकन तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू देते. तर बघा, मानिनीताई आणि वसुताई दोघी जणी किचन मध्ये आहेत आणि वसुताईंना सांगितलेल्या शिक्षेप्रमाणे मानिनीताई हात धुवून मागे लागल्यात वसु आत्याच्या. आता त्यांना घरकामाला लावलंय. वसु आत्या आणि रम्या दोघींनाही घरकामाला झुंपलेलं आहे. आता या वसु आत्याला जीवर आलेलं असतं घरातलं काम करायला. मानिनीताई हंटर घेऊन उभ्या आहेत आणि काव्या सुद्धा. मानिनीताई वसु आत्याला म्हणत असतात, काय झालं, आता का काम नाही करत आहात तुम्ही, हात का थांबले तुमचे. वसु आत्या म्हणतात, डोळे पुसतीये मी, कांदा चिरते ना बाई. त्यावर मानिनीताई म्हणतात, का आता का डोळे पुसता, इतरांच्या डोळ्यातून पाणी काढलं ना आतापर्यंत, आता हात थांबवू नका, पटापट आवरा. वसु आत्या म्हणतात, अगं का असं वागवतेस ग नौकरांसारखं, मला मानिनी, अगं त्रास होतोय मला. मानिनीताई म्हणतात, नंदिनीला किती त्रास झाला असेल याचा विचार करा वसुताई. अहो, जेव्हा तुम्ही या नंदिनीला कार्पेटमध्ये गुंडाळून किडनॅप करा असं सांगितलं होतं त्या गुंडांना, तेव्हा किती त्रास झाला असेल नंदिनीला, विचार करा जरा. अहो, या दोघींनी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा या दोन्ही पोरींना किती त्रास दिला तुम्ही, टोमणे मारले, वाटेल तसं बोलल्या. त्या मानाने हा त्रास काहीच नाही. पुरे करा आता, बडबड करू नका तुम्ही, चर्चा करा. आणि सगळ्यांना वेळेवर जेवायला लागतं, खायला लागतं, तुम्हालाही लागतं ना जेवायला वेळेवर, आवरा आवरा. चर्चा याच करताय आणि वसु आत्याला बोलताय. आता रम्याला ओरडतात. त्या रम्या फरशी पुसत असते. आता या मानिनीताई म्हणतात, चल आवर लवकर, किती वेळची फरशी पुसतेस. काव्या म्हणते, हो ना, बघा ना किती वेळची इथेच टाइमपास करतीये, चल बाकीच्या फरशा पण पुसायच्या रम्या तुला. काव्या आणि मानिनीताई दोघांच्याही अंगात आलंय. रम्याला आलं ना टेन्शन. ती म्हणते, म्हणजे मी काय सगळ्या घरातल्या फरशा मी पुसायच्या आहे, नाही मला नाही जमणार. काव्या म्हणते, चल खाली बस, पटापटा कामं कर, तुला काय वाटलं तुझी दया येईल मला. काय ग काव्या, घरातल्या प्रत्येक रूम मध्ये कुरापती करत बागडत होतीस ना तू, आता तू केलेल्या काळ्या कृत्याचे डाग पुस, चल आवर पटापट फरशी पुस. रम्याला आता जीवर आलंय बरं का. कसं असतं बघा प्रेक्षकांनो, संकटात कोणीही साथ देत नाही, तसंच ही रम्या आता वसु आत्याला साथ द्यायला नकार देते बरं का. आता हे पुढच्या सीन मध्ये दाखवलंय. आजचा रिव्ह्यू पटापट देते प्रेक्षकांनो, कारण सणवार असल्यामुळे तुमच्याही मागे धावपळ आहे, मला कल्पना आहे. तर बघा, आता रम्या म्हणत असते, नको नको काव्या, मला त्रास होतोय. मग काव्या म्हणते, हे सगळं वागायच्या आधी विचार करायला हवा होता, चल आवर पटापट आवर. आता गणपती येणार आहे त्यामुळे घराची स्वच्छता झालीच पाहिजे, आलं लक्षात. आता या मानिनीताई काव्याला बाजूला नेत म्हणतात, काय ग काव्या, अगं जीवा आणि नंदिनी आश्रमात गेलेत ना, झाली असेल का त्यांची सजावटीची तयारी. आता हे नंतर नंदिनी आणि जीवाला फोन लावतात. इकडे नंदिनी आणि जीवा आनंद आश्रमामध्ये, त्या नंदिनीच्या आश्रमामध्ये तयारी करताय गणपतीच्या आगमनाची. नंदिनी म्हणते, जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, तुला काही टेन्शन आलंय का. नंदिनी म्हणते, हो येताना आई आणि काव्या म्हणत होत्या की त्या वसु आत्याला आणि रम्याला घरातली साफसफाई करायला लावणार आहेत, मला ना खूप कसं तरी होतंय हो. जीवा म्हणतो, कमाल आहे नंदिनी तुझ्या, अगं वसु आत्याने तुला एवढा त्रास दिला, एवढं छळलं, त्यांच्यामुळे तुला जखमा झाल्या आणि तुला त्यांच्यासाठी वाईट वाटतंय. नंदिनी म्हणते, तसं नाही हो, पण चुका माणसांकडनंच होतात ना, आपण त्यांच्याशी जरा जास्ती रूडली हार्शली वागतोय असं मला वाटायला लागलंय, म्हणजे मी खूपच हार्श झाले का वसु आत्याबद्दल. त्यावर जीवा म्हणतो, अगं तसं नाहीये नंदिनी, त्यांच्या कर्माची शिक्षा त्या भोगतायत ना, इतका नको विचार करूस. आणि तसंही आपल्याला गणपतीची तयारी करायची आहे, जरा चेअर अप. आणि दोघे जण रागवतील बरं का तुझ्यावर. नंदिनी म्हणते, दोघे जण म्हणजे. जीवा म्हणतो, अगं मी आणि गणपती बाप्पा. मग नंदिनी स्माईल करते आणि मालिकेचं शीर्षकही तिथे ऐकवण्यात येतं. जीवा आणि नंदिनी दोघे मिळून आश्रमामध्ये मस्त तयारी करतात. आज ना प्रेक्षकांनो, संपूर्ण एपिसोड मध्ये तुम्हाला रम्या आणि वसु आत्याचा छळ बघायचा आहे. आता रम्या हॉल पुसत असते तेव्हा काव्या म्हणते, काय ग रम्या, काय नुसती तोंड चालवत असतेस नेहमी, हात नाही चालवता येत का तुला. या दोघी जणी हात धुवून मागे लागल्या, मी मगाशीच म्हटलं. आता काव्या म्हणते, चल लवकर बेडरूम पुसायचंय तुला. आता लगेच तिथे पार्थ येतो तेव्हा रम्या पार्थला धरते आणि म्हणते, पार्थ बघ न रे, ही काव्या मला मोलकरणीसारखी वागवते, तिला बोलणार आहे काहीतरी. पण आता पार्थ काहीच बोलत नाही बरं का, तिच्याकडे रागाने बघतो रम्याकडे. रम्या म्हणते, सॉरी पार्थ, अरे आमची चूक झाली आहे, पण आम्ही काव्या आणि नंदिनीला असं वागवलं करे. आता लगेच काव्या म्हणते, ए रम्या, झाली का बडबड, काय बडबड करते, चल आवर. लगेच आता रम्या म्हणते, पार्थ मी तुझ्यासाठी माझ्या आजची सिनेमन कॉफी करू का. ए काव्या, तू मध्ये मध्ये नको बोलूस. मग पार्थ चिडतो आणि म्हणतो, हे बघ रम्या, मला तुझ्या आजची कॉफी आता यानंतर कधीच नकोय. पार्थ असं बोलतो आणि निघून जातो. आता रम्याचं तोंड बारीक होतं. मग लगेच काव्या म्हणते, कळलं ना तुला रम्या,
चल लाग आता कामाला. पुन्हा एकदा आता वसू आत्याचा सीन दाखवलाय. आता वसू आत्या किचन मध्ये काम करत असताना पुन्हा मानिनी ताई त्यांच्या मागे गेल्या आणि त्या म्हणतात, काय हो अजून झालं नाही वसूताई तुमचं? तोंडाला बराच उरक आहे तुमच्या, हाताला नाहीये. नाही म्हणजे तोंड जास्ती चालतं पण हात जरा कमीच चालतात बरं का तुमचे. प्रेक्षकांना जरा आतीच दाखवलंय बरं का. नाही ठीक आहे, त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी, पण हे जरा भयंकर वाटलं मला म्हणून सहज शेअर केलं. बघा आता मानिनी त्या म्हणतात, लवकर आवरा, टोमॅटो चिरायचा राहिलाय अजून. वसू आत्या म्हणतात, करते ना बाई मानिनी, अगं किती मागे लागशील? मानिनी त्या म्हणतात, मागे नको लागू तर अजून घरात सगळ्यांना जेवायला मिळालेलं नाहीये, घरात सगळे थांबलेत, सगळ्यांना भुका लागल्यात आणि हो तुमचे हात धुवून घ्या बरं का. आता वसू आत्या म्हणतात, काय? मग आता लगेच मानिनी ते म्हणतात, हो तुमच्या या हाताला नसती उठाठेव करायची सवय लागली आहे ना. याच हाताने नाश्ता केला, याच हाताने सगळ्या प्लेट घेतल्या. काय बोलतायत मलाही कळत नाही प्रेक्षकांनो. तुमच्या या हाताच्या चवीमुळे आमची पोरं बिघडली तर? आता वसू आत्या म्हणतात, अगं अशी काय बोलते, मध्येच म्हणते काम कर आणि आता म्हणते की माझ्या हातामुळे पोरं बिघडतील. मग मानिनी ताई म्हणतात, असंच बोलणार मी तुम्हाला, जशास तसं वागायलाच हवं, हे माझ्या उशिरा लक्षात आलं. आता असा टोमणा मारून त्या वसू आत्याला निघून जातात. इकडे रम्या बत्कन खाली पडते फरशी पुसता पुसता. वसू आत्या पळत येतात आणि म्हणतात, अगं बाई रम्या पडली का? हळू हळू हळू. रम्या आता मोठ्या मोठ्याने रडायला लागते. वसू आत्या म्हणतात, अगं रम्या बस झालं बाई, किती कामं करशील? लगेच आता रम्या म्हणते, बस कर ग आई, किती नाटक करतेस ग, सगळं तुझ्यामुळे होतंय. आता वसू आत्या म्हणतात, माझ्यामुळे? लगेच रम्या म्हणते, तुला काय गरज होती का आई त्या नंदिनीला लग्नातून किडनॅप करायची? तुझ्यामुळे मी अशा शिक्षा भोगते आता. बघितलं का प्रेक्षकांनो, या रम्यासाठी त्या वसू आत्याने केलं आणि रम्याच त्यांना वाटेल तसं बोलते आता. वसू आत्यांना ते रिअलाइज होतं. त्या म्हणतात, काय बोललीस तू रम्या? माझ्या पापाची शिक्षा तू भोगतेस? अगं तुझं पारची लग्न व्हावं म्हणून मी हे केलं, त्यासाठी मी माझ्या भावाशी पण वैर पत्करलं आणि तू तू म्हणतेस की मी माझ्या पापाची शिक्षा भोगते? लगेच रम्या म्हणते, हो म्हणणार मी तुला असं, आणि इथून पुढे मी तुला असं कायम बोलणार. अगं आई एवढी मोठी गोष्ट केली पण मला एकदाही बोलली नाही, तेव्हा मला एका शब्दाने बोलली नाही, त्यामुळे मी तुझ्या वाट्याचे भोग भोगणार नाही. त्यावर वसू आत्या ओरडतात आणि म्हणतात, बस कर रम्या, तुझ्यासाठी भोग भोगत आले ग मी. एवढं सगळं केलं मी तुझ्यासाठी आणि तू मला ऐकवतेस? मी काय काय केलंय तुझ्यासाठी, काही कल्पना आहे का तुला? रम्या म्हणते, गप्पा बस ग आई, तेच तेच नको ऐकूस मला. अगं ऐकवायचं असेल तर कशाला करतेस माझ्यासाठी? एवढं सगळं तू केलं, मला हवं ते मिळवून देऊ शकली का? अगं केलं का माझं आणि पारचं लग्न? मला माझा पार तू मिळवून दिला का? वसू आत्या म्हणतात, कसा मिळणार तो पार? त्याचं मन जिंकायसाठी तू कधी काही केलं का? रम्या म्हणते, आई काय बोलतेस तू, मी कधीच असं केलं नाही का? वसू आत्या म्हणतात, केलं असशील ग, पण सगळं वरवरचं केलं. तुझ्यासाठी मी खटाटोप केला आणि तू तू मला असं बोललीस? अगं डोक्यात राग घालून तू लग्नातून निघून गेली, तुझ्या रागामुळे घात झाला, तेव्हा मला दोष देतेस सगळा? रम्या तुला काही वाटतं की नाही? रम्या आता ओरडते आणि म्हणते, आई सगळा दोष माझ्यावर देऊ नको, माझ्यावर खापर फोडू नको. आता या मोठ्या मोठ्याने दोघी भांडायला लागतात. तेवढ्यात मानिनी ताई येतात तिथे आणि म्हणतात, अरे 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 काय चाललंय तुमच्या दोघींचं? काय काय लावलंय आवाज? माझ्या परवानगी शिवाय आवाज केला नाही या घरात, लक्षात ठेवा. आणि काय हे तुम्ही दोघी काय भांडताय? शी शी शी, छे काय वर्गात वेगवेगळं करतात ना लहान मुलांना, तसं मला आता तुम्हाला दोघींना वेगवेगळं करावं लागणार आहे. चल चल रम्या बाजूला हो. ओ ताई बोलू नका आता रम्याशी. ए रम्या, एकमेकींसोबत भांडणं करण्यापेक्षा साफसफाईत एनर्जी लावा. काय हो वसूताई, टोमॅटो चिरला का? किती कामं राहिले स्वयंपाकघरात, चला निघा जा. आता वसू आत्या वैतागून म्हणतात, ए चल ग जाते. प्रेक्षकांनो खरंच असं कोणी कोणाला वागवून घेऊ शकतं का हो? काही पण दाखवतात बाई मालिकेमध्ये. असो आता बघा, मानिनी ताई या रम्याकडे पण रागाने बघतात आणि चालल्या जातात. आता वसू आत्या स्वयंपाकघरात येतात आणि रागा रागात टोमॅटो चिरायला लागतात. आता टोमॅटो चिरता चिरता त्यांचं बोट पण चिरलं जातं. आता त्या मोठ्याने ओरडतात, बाई माझं बोट चिरलं, अगं ए रम्या माझं बोट चिरलं ग, लवकर ये हळद घेऊन. आता रम्या येते तिथे बरं का, वसू आत्याचा आवाज ऐकून. आता वसू आत्या म्हणतात, अगं ए रम्या माझं बोट कापलं गेलं ग बाई, अगं मला मदत कर ना, थोडीशी हळद लाव ना ग बोटाला. आता रम्या म्हणते, कशाला मला आता बोलतेस आई, तू कशी वागली माझ्याशी, कशाला माझ्या मदतीची गरज आहे तुला? आता लगेच या वसू आत्या म्हणतात, अगं ए बाळा आईशी असं बोलतात का? रम्या म्हणते, तू कशी भांडली माझ्याशी मगाशी, ते चाललं का तुला? मला नको आता मदत मागू, मी चालले आता.
असं म्हणून रम्या अक्षरशः तिथून निघून जाते. पाहिलं का प्रेक्षकांनो, कलियुगामध्ये कोणी कोणाचं नाहीये, त्यामुळे फक्त देवाचं नाव घ्या म्हातारपणी. गंमत केली. म्हणजे खरं तर देवाचं नाव घ्यायलाच हवं. आता मानिनी त्या येतात तिथे, मग वसू आत्या त्यांना सांगायला जातात, अगं मानिनी, अगं माझं बोट चिरलं ग. मानिनी ताई म्हणतात, केवढी कामं बाकी आहेत, बोट चिरलं तर काय, लावू का मग त्याच्यावर मीठ, लावू का? लावा लावा, मीठच लावा त्या बोटावर. नाही, आम्हाला एवढे तुम्ही दुःख दिलेत आतापर्यंत, माझ्या सुनेंच्या जखमांवर मीठ चोळत आलात, मग तुमच्या जखमांवरही मीठ चोळून पहा की, बघा कसं वाटतंय ते. वसू आत्या मानिनी ताईकडे बघतच राहतात. मानिनी ताई एवढंही म्हणतात की माझा देवावर विश्वास बसलाय आता वसुताई, देव वाईटाला जिंकूच देत नाही आणि चांगल्याचीच साथ देतो, चोळा चोळा, मीठ चोळा, असं म्हणून त्या निघून जातात. आता वसू आत्या पुन्हा रम्याकडे येतात आणि रम्याला म्हणत असतात, ए रम्या, अगं बाळा माझं ऐक ना. रम्या म्हणत असते, माझी बोलत नको जोबर आई तू. आता वसू आत्या म्हणतात, अगं आज काय करते रम्या, आईवर कोणी चिडतं का? वसू आत्या आता असं बोलल्यावर रम्या म्हणते, आई मला खरंच नाही बोलायचंय तुझ्याशी. वसू आत्या म्हणतात, अगं मी आई आहे ना तुझी बाळा, आईवर कोणी चिडतं का? रम्या म्हणते, आई आपण बोलूच नको यात, कारण आपल्यात भांडणच होतील आता. आता वसू आत्या म्हणतात, ऐक ना ग माझं बाळा, अगं असं वागू नको, मला कळतंय ग तुझं दुःख, अगं आपण दोघी एकटं पडलोय, आपल्याला दुसरं कोणी आहे का? मला मान्य आहे की त्यांनी आपल्याला कामाला लावलंय म्हणून तुझी चिडचिड होतीये, राग निघतोय तुझा, पण बेटा आपण भांडत राहिलो ना तर त्यांनी म्हणजे या सगळ्यांनी मिळून आपला गैरफायदा घेऊ नये असं मला वाटायलंय. रम्या म्हणते, आई मला सगळं कळतंय, पण तुलाच वळत नाहीये, तूच माझ्याशी भांडायला येतेस. वसू आत्या मा हुशार आहेत, त्या म्हणतात, रम्या पुन्हा भांडणाचं सूर लावू नको, अगं अशा भांडणामुळे आपण दोन्ही दिशेला जाऊ, अगं आपल्यात भांडणं व्हावे हेच पाहिजे त्यांना, मला काही यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊ द्यायची नाहीये. रम्या म्हणते, मग काय करायचं आपण? अगं त्यांच्या विरोधात काही करायला जाऊ ना तर फाटक्यात पाय घालण्यासारखं आहे. वसू आत्या म्हणतात, नाही ग असं नाही होणार. मग रम्या म्हणते, कसं? वसू आत्या म्हणतात, हे बघ, आपण जर आपलं नातं तुटू नाही दिलं ना तर हे शक्य आहे. आपल्याला जर त्यांच्या विरोधात काही करायचं असेल ना तर आपण एकी ठेवूयात, एकत्र असूयात. मला माहिती आहे बाळा, आत्ता आपले दिवस वाईट आहेत, पण नियतीचे फासे कधीही उलटे पडू शकतात, परिस्थिती बदलू शकते. रम्या विश्वास ठेव, अगं एक संधी मिळू दे, या संधीची वाट बघायची आणि ही संधी मिळाली की लगेच आपण त्या संधीचं सोनं करूयात. रम्या म्हणते, म्हणजे काय म्हणतेस आई तू? अगं प्रत्येक वेळेला आपण पेटून उठतो आणि काहीतरी करायला जातो आणि तोंडावर पडतो, मला वाटतं आई आपण काही करायलाच नको यावेळेला. मग वसू आत्या म्हणतात, मग असे कपडे घालून काय आपण या घरात राबायचं का? त्या दोघी जेलमध्ये असलेल्या कैद्यांसारख्या दिसत आहेत. मग आता वसू आत्या म्हणतात, ऐक माझं बेटा, मी जे सांगते ते ऐक. रम्या, घरात गणपती येणार आहेत आणि आता गणपतीकडे मी एकच प्रार्थना करणार आहे, या घरातल्या लोकांचं वाटोळं होऊ देत. गणपतीच्या दिवशी असा काही धमाका करू ना की त्या धमाक्यामुळे या चौघांमधली एकीच तुटली पाहिजे. म्हणजे आता वसू आत्या नंदिनी, पार्थ आणि काव्याच्या मागे हात धुवून लागणार आहे. आता पुढच्या सीनमध्ये त्यांनी ना या मानिनी ताईंचा, नंदिनीचा आणि काव्याचा तिघींचा फोनवरचं संभाषणाचा सीन ऐकवलाय. या नंदिनीला फोन लावलाय या मानिनी ताईंनी आणि विचारतात, काय ग झाली का तुझी तयारी, सगळी तयारी झाली का आश्रमातली? मग नंदिनी म्हणते, हो आई सगळी तयारी झाली आहे, आता जे राहिलं ते करते. मग मानिनीताई म्हणतात, अगं नंदिनी, बाप्पा आपल्याला आशीर्वाद देणार आहे, पण माझी ना एक इच्छा आहे बघ नंदिनी, काव्या पण माझ्या बाजूला बसलेली आहे बघ, आपल्या घरात हे असं प्रकरण झालं त्यामुळे माझी इच्छा अर्धवट राहिली बघ. अगं मला ना तुम्हा दोघींची मंगळागौर करायची आहे. आता मंगळागौर म्हटल्यावर नंदिनीला आले टेन्शन आणि काव्याला सुद्धा. आता मानिनीताई म्हणतात, का गं पोरींनो, काय झालं, तुम्हाला दोघींना मंगळागौर करायची नाहीये का? अगं तुम्हा दोघींचं पहिलं वर्ष आहे हे, तुमची पहिलीच मंगळागौर आहे लग्नानंतरची. मग काव्या म्हणते, हे सगळं बरोबर आहे मानिनी काकू, पण मंगळागौरीला उशीर झाला ना, आता कसं शक्य आहे? मग नंदिनी पण म्हणते, हो नाही, लोकांकडे गणपतीची तयारी सुरू झाली आहे आणि आता या गडबडीमध्ये आपण मंगळागौर कशी करायची आणि आपल्याला कुठे वेळ मिळणार आहे? मानिनीताई म्हणतात, अगं पोरीनो, वेळ काढला ना की वेळ मिळतो, हौसेला वेळ असतो म्हणजे असतोच आणि माझी इच्छा आहे, त्यामुळे अर्थातच तुम्ही दोघी सांगा की तुमची इच्छा आहे का? मी तर इच्छा दांडगी ठेवून आहे, म्हणजे माझ्या अशा गौरीसारख्या सुनांनी छान नटावं, मंगळागौरीचे खेळ खेळावे, मीही त्यांच्यासोबत खेळ खेळावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे एवढ्या वर्षापासून माझ्या मनात ही इच्छा होती. आता माझ्या 2 सुना एकत्र घरात आहेत आणि माझ्या सुनांची मी मंगळागौर करायची नाही असं कसं होईल? म्हणजे तुम्हा दोघींचं काही वेगळं कारण असेल तर तसं सांगा, पण माझा हट्ट आहे बाई असं समजा. आता नंदिनी आणि काव्याला टेन्शन आलंय, पण आता तरी सुद्धा काव्या अगदी हसतपणे म्हणते, बरं काकू सांगा,
कधी करायची मंगळागौर? मानिनताई म्हणतात मग उद्या करूयात, काय हरकत आहे? काव्या म्हणते उद्या कसं शक्य आहे, तयारी? मग मानिनताई म्हणतात अगं पोरीनो, तुम्ही दोघींनी अजून तुमच्या सासूला ओळखलेलं नाहीये. अचानक 600-500 लोक आले ना तर मी एकटी स्वयंपाक करू शकते. अगं केलाय मी असा एक हाती स्वयंपाक. मंगळागौर काय होऊन जाईल की, सगळं सोपं झालंय, सगळं हाताशी असतं. तुम्ही दोघी आहात ना माझ्या मदतीला? मग नंदिनी म्हणते बरं आई, आम्हाला काय करायचं मग सांगा. आता या मानिनताई म्हणतात काही नाही करायचं, नटायचं थटायचं आणि सुंदर दिसायचं आणि सगळे पारंपरिक खेळ आपण खेळूयात. अगं माझ्या ना मैत्रिणींचा ग्रुप आहे, त्या घरी येतात आणि मंगळागौरीचे खेळ खेळतात. आपण त्यांच्यासोबत मज्जा धमाल करायची, मंगळागौरीचे खेळ खेळायचे. आपल्या मनातल्या दुःख वेदना सगळं मागे टाकून विसरून जाऊयात. म्हणजे सगळं मागे टाकूयात, विसरूयात आणि नव्याने पुढे जाऊयात. आहात ना पोरींनो तुम्ही तयार? आता नंदिनी हो म्हणते. मग काव्या म्हणते हे सगळं ठीक आहे, पण विक्रम काका आणि पार्थ यांची कामं असतील तर? मग मानिनताई म्हणतात अगं असू देत त्यांची कामं, पुरुषांचं काही काम नसतं मंगळागौरीमध्ये. आणि आपले हे 2 शिलेदार आहेत ना पार्थ आणि जीवा, हे घेऊन या ते घेऊन या, त्यांना कामं सांगू. अगं त्यांची गरज असली तरी त्यांना हकलवून लावू आपण, फक्त कामापुरतं आपलं सांगू ग त्यांना कामं. मग आता नंदिनी आणि काव्या हसायला लागतात. मानिनताई म्हणतात बाई विक्रम असले ना की ते खूप घोळ घालतात आणि त्यांच्यासोबत घोळ घालायला मिथुन भाऊजी हजर असतीलच. आता काव्या आणि नंदिनी हसायला लागतात. काव्या म्हणते मिथुन काका नाही आहेत, त्यांना काहीतरी काम आहे. मग आता नंदिनी आणि काव्या म्हणतात आई झालं तर मग जमलं, उद्या आपण मंगळागौर करूयात. मग मानिनताई म्हणतात झालं तर मग आपले पार्थ आणि जीवा किस खेत की मुली आहे. काव्या आता गंमत करते आणि मानिनीताईंकडे बोट दाखवते आणि म्हणते की ते दोघं इस खेत की मुली आहे आणि आता हसायला लागतात या तिघी जणी. मग मानिनताई म्हणतात ठरलं तर मग आता उद्या मंगळागौर करायची आणि नंदिनीने पण दुजोरा दिलाय. आता हे सगळं पार्थने ऐकलं बरं का, आणि मग पार्थने सगळं काही जीवाला फोन करून सांगितलं. म्हणजे जीवाने सुद्धा नंदिनीचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे. आता जीवा म्हणतो अरे दादा मी सगळं ऐकलंय. जीवा गंमत करतो आणि म्हणतो अरे दादा यहाँ पे चोरी छिपे सासू सुने का प्लान चल रहा है. मग पार्थ म्हणतो मैंने भी सुना भाई घर में मंगळागौर है आणि आपल्याला घराच्या बाहेर काढताय. अरे ये नाइंसाफी आहे. जीवा आपण घराच्या बाहेर जायचं नाही हा. जीवा म्हणतो दादा अरे बघू आपल्याशिवाय या मंगळागौर कशा करतात ते. आणि आता या दोघांचं काहीतरी प्लॅन ठरलाय. आता प्रेक्षकांनो पुढचे येणारे एपिसोड बघायला मजा येणार आहे. आपणही सणावारातून थोडंसं फ्री होऊन जाऊ आणि आपल्यालाही पुढचे एपिसोड एन्जॉय करायला मजाच येईल. आता पुढच्या भागामध्ये मंगळागौरीचे खेळ दाखवलेत, बघूया तर मग आता पुढे काय काय होईल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. माझ्या गौराईचा एक फोटो तुम्हाला शेअर करतेय. माझ्या गौराई कशा वाटल्या नक्की सांगा आणि तुमच्या गौराईचं आगमन झालं का तेही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट्सची मी नेहमीच वाट बघत असते. बघा तर मग माझ्या गौराई कशा वाटल्या. मैत्रिणींनो सणासुदीची गडबड असतेच, तुम्ही मला समजून घ्याल अशी मी आशा करते. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना महालक्ष्मी पूजनाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. टेक केअर मैत्रिणींनो, धन्यवाद.